साहेब नमस्कार. नमस्कार. आज 4 जानेवारी 2024 आजचे तरकारीचे बाजार. कोबी 100 रुपये 10 रुपये किलो, फ्लावर 20 रुपये 200 रुपये, काकड्या 15 रुपये हिरवी काकडी आणि सफेद काकडी 20 रुपये किलो. त्याच्यानंतर गवार जरा तेजीमध्ये आहे. गवार आजला 80 रुपये म्हणजे 800 रुपये 10 किलो दिलेले. त्याच्यानंतर आजला बरेच दिवसातनं कैरी आली. कैरी 700 रुपये 70 रुपये किलो. त्याच्यानंतर फरशी 300 रुपये, मिरची 400 ते 500. त्याच्यानंतर शिमला 40 रुपये ते 50 रुपये इंडस शिमला. त्याच्यानंतर राजमा 50 रुपये किलो. काळा वाल पण आजला आलेला आहे. काळा वाल 70 रुपये किलो. काळा वाल एकदम सुपर होता. भेंडी आज 50 रुपये किलो. तोंडली कळी जर तोंडली असेल तर 45 ते 50 रुपये. जाडवाली असेल तर 15-20. लिंबू 15 ते 20. बटाटा आजला 15 रुपये किलो झाला. कांदे 20 रुपये. पण जरा कांदे ओले येतात त्याच्यामुळे जरा 20 रुपये, नाही तर बाजार तसे 22-23 आहे. पावटा 50 ते 55. पावटा 50 ते 55. तोंडली झाली. तोंडली 40 ते 45 रुपये कळी तोंडला. जास्त आवक कशी झाली आजला तशी काकडी आणि जमते मी आज जास्त काही आवक नाही तशी. काकडीची जास्त आहे. काकडी काय बाजार मका 17-18 रुपये किलो आहे. मक्याचे बाजार वाढले. हो मका येतच नाही आता. थंडीची मका येत नसते ना. आजच्या तारखेला सर्वाधिक बाजारभाव कशाला आणि सर्वाधिक बाजार कमी कशा? आता गवारीला जास्त बाजार आहे 80 रुपये किलो. वाटाणा पण काल आता 2 दिवस संपला होता त्याच्यामुळे वाटाणा पण 75-80 काल झाला होता. आजला 70 रुपये झालाय. उद्या परत काय आता गाड्या चालू होतील त्यामुळे जागेवर येईन. वाटाणा शेवगा 50-55. ढोबळी मिरची 50 रुपये. ते मोठं वांग आवरा वांगा 20 रुपये किलो. आणि पंचगांगा वगैरे आहेत ते 55 रुपये किलो आली. निळी वांगी मंजिरी काय सांगा, सध्या आवक घटलेली आहे, बाजार मग वाढतायत. वाढलीच पाहिजे ना. ही बाजार ठीक आहे ना. बाजार साहेब वाढले पाहिजे, पण काय होतं की थोडीशी मार्केटमध्ये आवक वाढली की परत मार्केट पडलं जातं. त्याच्यामुळं सातत्य राहते मार्केटचं. नंबरात आता कसं आहे, ह्या टायमाला वाटाणा चालू असतो. MP जबलपूर वगैरे वाटाणा चालू आहे त्याच्यामुळे वाटाण्यामुळे बाजार तसं जर पाहिलं आता ह्या टायमाला वाटाणा जी बाजार आहे वाटाण्याची मध्ये बाजार 30 रुपये होती वाटाण्याची. त्याच्या तुलनेमध्ये आता तरकारीची बाजार ही चांगली आहे. कारण दरवर्षीप्रमाणे वाटाणा ज्यावेळी चालू होतो त्यावेळी तरकारीची बाजार पडते. परंतु आताचा जो बाजार पाहिला तो सध्याच्या वाटाणा जरी असला तरी योग्य आहे. याच्यापेक्षा अजून बाजार वाढली पाहिजे. आता जोपर्यंत वाटाणा तिकडे कमी होत नाही तोपर्यंत इथं बाजार राहणारच आहे. कारण आपल्याकडे माल नाही आहेत. आपल्याकडे मध्ये पाऊस वगैरे झाला त्याच्यामुळे माल गेलेत म्हणून हे बाजार आहे. सभापती संजय काळे यांनी शेतकऱ्यांसाठी ही उपबाजार समिती चालू केली, तरकारीचे लिलाव सुरू केले. तुम्ही शेतकरी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? नाही निश्चितच चांगला उपक्रम आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु वाणी साहेब काय होतं की थोडीशी आवक वाढली की बाजार लगेच पडले. काय केलं पाहिजे त्याच्यासाठी आता मालाचंही नियोजन शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. की समजा आता फ्लावरच जर लावली, फ्लावरची आवक जर वाढली तर साहजिकच ते बाजारभाव पडणारच आहे. आणि आपलं किती नाही म्हटलं आपण तसं नियोजन करायचं ठरलं तर ते तसं होत नाही. त्याच्यामुळं मग हा त्रास होतोच आहे.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.